आपण आता बनवणार आहोत महाराष्ट्रीयन कढी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हळद, साखर, मीठ, डाळीचं पीठ, तेल, दही, गरजेनुसार पाणी। आता आपण गॅस चालू करूया। कढई तापत ठेवूया। आता कढई तापली आहे। आता त्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकूया। तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकू। त्यानंतर जिरे टाकू। थोडासा ब्राऊन कलर यायला पाहिजे त्याला। आता ब्राऊन कलर आलेला आहे। त्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकू। आता लसूण टाकू। त्यानंतर कढीपत्ता टाकल्यानंतर थोडासा ब्राऊन कलर आल्यानंतर लसणामध्ये थोडी आता मिरची घालूया। आता मिरची सुद्धा चांगली तळल्या गेली पाहिजे। आता आपण हळद टाकू, 1 चिमूटभर। हळद फोडणीमध्ये टाकल्यानंतर कढीला चांगला कलर येतो। आता आपण गरजेनुसार मीठ टाकूया। फोडणीमध्ये मीठ घातल्यानंतर त्याची चव एक अगदी सुंदर लागते। थोडीशी साखर टाकली आहे आता। आता हे सगळं मिश्रण चांगलं तळलं गेलंय। आता आपण त्याच्यामध्ये दही घालूया फेटलेलं। आणि कढीला थोडा घट्टपणा येण्यासाठी आपण थोडंसं पाणी घेऊ एका बाउलमध्ये। जास्त पातळ ही चांगली लागत नाही ना। आता एका बाउलमध्ये पाणी घेतलंय। त्यामध्ये आता डाळीचं पीठ थोडंसं मिक्स करू गरजेनुसार। कोणाला जर जास्त घट्ट लागत असेल तर घट्ट पण घेऊ शकता, नाहीतर 1 ते 1.5 चमचा घेतला तरी चालतंय, छोटा चमचा। आता हे पीठ मिक्स झालेलं आहे। एकदम एकजीव करून घ्यायचं पीठ एकदम छानपैकी। त्याच्यामध्ये गाठोडे राहिले नाही पाहिजे।
आणि आता हे मिक्स केलेलं पीठ आपण कढीमध्ये टाकूया. अगदी छान कलर आलेला आहे.